72 तासात तिसरं महायुद्ध. तिसऱ्या महायुद्धाचं निशाण फडकलं. इराण इस्रायलमुळे जगात महायुद्ध. जगात अस्वस्थता. प्रत्येक जण भीतीच्या छायेत वावरतोय. होय होय, आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. पुढच्या 72 तासात म्हणजेच 3 दिवसात या तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होऊ शकते. अणुबॉम्बची निर्मिती करत असल्याचं म्हणत इस्रायलनं थेट इराणवर क्षेपणास्त्र डागून हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर इराण प्रचंड संतापला. इराण आता ड्रॅगन सारखी आग ओकतोय, कारण इराणनं ऐतिहासिक मशिदीवरून ऐलान जंग म्हणत लाल निशाण फडकवलं. या लाल निशाणाचं नेमकं काय महत्व आहे पाहूया. जामकरन मशिदीवर फडकलं लाल निशाण. इराणच्या कोम शहरातील मशीद, शिया मुस्लिमांचं पवित्र धार्मिक ठिकाण. मशिदीवर लाल निशाण म्हणजे अन्यायाचा बदला घेण्याचा निश्चय. करबला युद्धात फडकला होता लाल झेंडा. शिया मुस्लिमांसाठी करबला युद्ध हे हुसेन यांच्या बलिदानाचं प्रतीक आहे, जे अन्यायाविरुद्ध लढण्याचं आणि धार्मिक मूल्यांचं रक्षण करण्याचं उदाहरण मानलं जातं. आणि अगदी तेव्हापासून बदला पूर्ण करण्याचा निश्चय केला की अशा पद्धतीनं लाल निशाण फडकवण्यात येतं. त्यामुळे इराण आता लाल निशाण फडकवून आता माघार नाही म्हणत इस्रायलच्या दिशेनं ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागून युद्ध सुरू झाल्याचं जाहीर करतोय. या युद्धानं जग आता 2 गटात विभागलं गेलंय. कोणता देश कोणाच्या बाजूने उभा राहील त्यावर देखील एक नजर टाकूया. इस्रायलच्या बाजूने येऊ शकणारे देश: अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, चेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. तर इराणच्या बाजूने येऊ शकणारे देश: रशिया, चीन, इजिप्त, तुर्की, पाकिस्तान, इंडोनेशिया, इराक, ओमान, लेबनॉन, जॉर्डन. यातील जॉर्डन, सौदी अरेबिया, UAE, तुर्की सध्या तरी तटस्थ आहे. तिसरं महायुद्ध देशाला कदापि परवडणारं नाही. आधीच भडकलेले इंधनाचे दर आणि वधारलेले सोन्याचे भाव पाहता जग या संभाव्य युद्धानं पुन्हा अनेक वर्ष मागे जाईल यात तिळमात्र शंका नाही. कारण जर या युद्धात अण्वस्त्राचा वापर झाला तर विनाश अटळ आहे. आणि त्यामुळे जगाची शांतता कायम ठेवायची असेल तर या दोन्ही देशांना शांततेवर श्रद्धा ठेवत सबुरीनं घ्यावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी.